चला मॅचची तयारी करा, वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. आदरणीय श्री अंकुश दादा कदम यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अंकुश दादा कदम यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि पुढील सन्मान आहे आदरणीय श्री अशोक दादा कदम साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांचाही शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करेन, अनिकेत कदम यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते आज सन्मान करण्यात यावे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढील काही सन्मान आहेत ते आपण निश्चितपणे मधल्या वेळेमध्ये करूया, परंतु मॅचला होती सुरुवात. तर नक्कीच आपण पाहतो यापूर्वीची मॅच, यापूर्वीचा सामना अगदी रफँड आपण पाहिला. सावकार 11 CI 11 जमवलं ते 59. सावकार 11च्या सतीश देटेंनी खेळली 46 धाब्यांची खेळी. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय फाईन लेग रिजनमध्ये पहिल्या चेंडूमध्ये फलंदाज आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र सतीश पोपळकर याच्या बॅटमधून अगदी चौकार येतोय. धाबा झाले त्या 4. 4 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शांत आणि संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त इफर्ट आपण पाहतोय. लकी ड्रॉसाठी ज्यांना कोणाला कुपन 25 रुपीजमध्ये हवं असेल या सायकल आहे, अगदी सायकल मिळेल 25 रुपयामध्ये. कोणाचं भाग्य उघडेल यावेळेस आपण पाहतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कार्तिक जांभळे आणि त्या जोडीला सतीश पोपळकर ही जोडी. बघा मगाची मॅच अगदी रफ अँड टफची आपण पाहिली. एका बाजूला CI 11, एका बाजूला सावकार 11 59 धाबा जमवल्या. आदरणीय अक्षयजी जानकर यांचा CI 11, आदरणीय प्रकाश जाधव साहेबांचा सावकार 11. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय आतापर्यंत धाबा झालेत त्या 5 धाबा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, जबरदस्त हिट, विकेटचं पतन आणि बॅटर मात्र येतोय डगआउट मध्ये. अगदी विकेटचं पतन आणि धाबा झाले ते आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 धाबा आणि धाबाची विकेट देखील येते. थँक्यू सो मच. आणि आता खरं तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय सर्व प्रेक्षकांसाठी आहे. आणि खास करून ऑनलाईन वरती प्रेक्षक जे जोडलेले आहेत युनिक लाईव्ह यूट्यूब यांच्या माध्यमातून, त्या लाईव्ह प्रेक्षकांसाठी एक खास बातमी आहे. तुम्ही लकी ड्रॉ ऑनलाईन देखील करू शकता. युनिक लाईव्ह यूट्यूब या वाहिनीच्या माध्यमातून कमेंट करू शकता. कमेंटमध्ये तुमचं नाव लिहा, मोबाईल नंबर लिहा. जर तुमचा बाय चान्स लकी ड्रॉमध्ये नंबर लागला तर तुम्हाला ती सायकल निश्चितपणे कुरिअरने केली जाईल. हा आयोजक कमिटीचा निर्णय आहे, तो आमच्यापर्यंत पोहोचवला, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय, सर्व प्रेक्षकांचं आम्ही लक्ष वेधतोय. खास करून युनिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे त्या प्रेक्षकांसाठी खास चर्चा होते. कारण युनिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग लकी ड्रॉसाठी बुकिंग करेल, कमेंट्समध्ये तुम्ही जा, तिथे तुमचा नंबर टाका, मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचं नाव लिहा, तुमचं पैसे गुगल पे करा. आणि त्यानंतर मात्र तुम्हाला जर लकी ड्रॉमधून सायकल लागली तर ती सायकल तुम्हाला कुरिअर देखील केली जाईल, याची नोंद घ्या. आणि ही खास बातमी खरं तर प्रथमतःच क्रिकेटच्या पटलावरती होत असेल असं म्हणायला काही हरकत नाही. प्रेक्षकांसाठी एक लाजवाब संधी. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खरं तर लातूर विभागाचे आहेत आणि खरं तर आज तळोजा परिसरामध्ये आपल्या स्वतःच्या कामानिमित्त इथे उपस्थित राहिले होते. क्रिकेटची मॅच त्यांच्या समोर रंगताना पाहायला मिळाली, आवर्जून त्याने उपस्थित राहिलेत. आणि खरं तर आयोजकांच्या माध्यमातून सायकलचा लकी ड्रॉ म्हटलं की त्यांनाही मोह आवरला नाही. त्यांनी देखील आले, 4 कुपन त्यांनी देखील घेतले आणि त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदरणीय श्री हनुमंत सावंत यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी अशोकदादा कदम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. थँक्यू. या चेंडूवरती आपण पाहतोय फटका खेळला गेले, धाबा आले ते मात्र
6 धाबा आलाय तो षटकार आणि षटकारांशी अगदी आपण जर पाहिलं तर तिथे मात्र धाबा झाले त्या धावफलकावरती तब्बल धाबा झाले त्या 6 आलाय. या चेंडू नंतर आपण पाहतोय सेटअपला खेळण्याचा प्रयत्न आणि तब्बल आता मात्र एक सिंगल. धाबा झाले त्या टोटल 19 धाबा 19 रन स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी, जबरदस्त परफॉर्म मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या त्या 19. एक विकेटचं पतन आपण पाहतोय. 1.2 चेंडू सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतील. सह्याद्री सुपरस्टार आणि शंभू 11 धावली टीम. यावेळेस फाईन लेग रिजन वरती चेंडूला धाडले तुकाराम जाधव येथील चेंडूवरती एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धावा झाले त्या धावफलकावरती 20 धाबा 20 रन्स. 20 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. 20 धाबा 20 रन्स अगदी आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहू शकाल डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच माध्यमातून आपण पाहिलं तर इथे मात्र आतापर्यंतची स्थिती झाली. धावा झाल्या त्या मात्र 20 रन्स. एक विकेटचं पतन. शंभू 11 धावली. विकासदादा जाधव यांचा संघ फाईन लेग मध्ये खेळतोय. डीप लॉंग लेगला चेंडू जाईल आणि तिथे मिळतील त्या धावा 4. आलाय तो चौकार. धावा झाले त्या 24 धाबा. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस असं म्हटलं जात आहे. कास पठार, उरमोडी विभाग, पठार विभाग, 22 गाव विभाग, नवी मुंबई ऐरोली सारख्या विभागामध्ये चौगुले साहेबांचे खास समर्थक देखील आहेत. अगदी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपल्याला संघ पाहायला मिळतोय. 3 सामने पराभूत झाले परंतु कुठलाही आक्रोश, कुठलाही संताप आपल्या खेळाडूंवरती नाहीये. त्यांनी सांगितलं तुम्ही एन्जॉय करा, क्रिकेटवरती प्रेम करा, हार जीत होत राहते आणि ती परिस्थिती आता आपण पाहतोय. आणखीन एक चौकार आणि धावा झाल्या त्या 28. असं व्यक्तिमत्व आता दावलीगावचे सुपुत्र विकासजी जाधव साहेबांच्या ठिकाणी संघ आपण पाहतोय. शंभू 11 दावली संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटकेबाजी होते. सह्याद्री सुपरस्टार आदरणीय संघ मालक दिलीपजी देवरे, अमोलजी देवरे, सामाजिक कार्यकर्ते, अगदी एक दोन्ही व्यक्तिमत्व, उमदे नेतृत्व दिलीपजी देवरे, अमोल देवरे साहेबांचा सह्याद्री सुपरस्टार संघ, दोन्ही संघ मालक अगदी आपण पाहतोय. आणि शंभू 11 धावली संघचे संघ मालक विकासजी जाधव साहेब यांचा संघ राजेशजी शेलार यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपले या कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये. अगदी ऑनलाईन तुम्ही या ठिकाणी गणेशजी कदम साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांचं आपण करूया स्वागत. नेक्स्ट बॉल अर्थातच आपण पाहूया. नेक्स्ट चेंडू डिलिव्हर होईल. यावेळेस पाहूया पंचांच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केलाय. नो चेंडू 1+1 2 धाबा ऍड केले जातील. 2 धाबांनी धाबा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील. फ्रीडचा चेंडू 1+1 2 धाबा. तीस रन 30 रन्स. योगेश आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल योगेश आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू मात्र डॉट येतोय. अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. कॅडनेक्स प्रीमियर लीग मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. धमाकेदार प्लॅटफॉर्म आपण पाहतोय निर्माण करून दिलाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. आणखीन एक धावा आल्या त्या 6 धावा झाल्या त्या 36 रन्स. अगदी विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 36 रन्स. एक विकेटचं पतन आपण पाहतोय.
चेंडू हवाय का? चला चेंडू द्या. आयोजन कमिटी जुना चेंडू द्या. धाबा झाले त्या धावपालकावरती आपण पाहतोय. धाबा झाले त्या 36. सचिन शेडगे आपण कुठे असाल तर या. सचिन शेडगे, तुषार जांभळे दोघांपैकी कुणीतरी एकाने या इनिंग नंतर कॉम्बॉक्स मध्ये या. भोजनाची वेळ झाली आहे, याची दखल घ्या. तर निश्चित आपण पाहतो धाबा झाले त्या 36 धाबा. यानंतरची मॅच CI11 आणि RO11 विकासदादा जाधव जाधवंबरी संघ मालक CI11 अक्षयदादा जानकर यांचा संघ या दोन संघादरम्यान होईल. आपण दखल घ्या. टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. CI11 अक्षयजी जानकर यांचा संघ, RO11 जाधवंबरीचे विकासदादा जाधव यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी. 36 धाबा, 36 रन्स. शंभू 11 धावले आणि सह्याद्री सुपरस्टार. अगदी यावेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून डॉट चेंडू पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली आहे 36 या अंकावरती. 36 रन्स, 36 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि अगदी आपण पाहू शकाल यावेळेस नो चेंडू. बॅटची लिडिंग एज. रफ्तारीने चेंडू जातोय. तुकाराम जाधव प्रयत्न करतील. आबाक्या बाहेर. 4+1 5 धाबा आल्या. 5 धाब्यांनी धाबा झाल्यात त्या मात्र 41 धाबा, 41 रन्स. अगदी खराब गोलंदाजी. भीमरचा रिव्ह्यू घेतलाय का? यस. चला तिसरे पंच आपण कुठे असाल तरी या. अजित शेख पाटील. चला विनंती असेल CI11 अक्षय जानकर, RO11 विकासदादा जाधव जाधवंबरी संघ मालक आणि RO11 संघ अक्षयदादा जानकर CI11 संघ यांच्या दरम्यान या ठिकाणी लढत केली जाईल. पंच नो चेंडू घोषित केलाय. चला फिल्डिंग फैलावून घ्या. धाबा झालेत त्या 41 धाबा, 41 रन्स आपण पाहतोय. चला पास करा प्लीज. 41 रन्स आले स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी, जबरदस्त एफर्ट देण्याचं काम केलंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकाल आणि दमदार आयोजन आपण पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. टॉप 4 मध्ये आपण पाहू शकाल जाण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न राहिलाय. नेक्स्ट बॉल. लेफ्ट हँडेड बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल आपण पाहू शकाल. धाबा आले त्या मात्र या चेंडूवरती अगदी एक सिंगल धाबा झाले त्या 42. आनंद माने गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी 42 धाबा, 42 रन्स आपण पाहतोय. 42 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. 2.4 चा खेळ संपन्न झालाय. CI11 आणि RO11 आपण सज्ज राहा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इनिंग ब्रेक मध्ये एक षटक अजून कंप्लीट आहे. 8 चेंडू अद्याप शिल्लक असतील. त्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. तर निश्चित आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्यात त्या 3 ओव्हरच्या षटकाच्या अंती 43 धावा, 43 रन. CI11 RO11 आपण रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच असेल आपणा 2 संघादरम्यान. सुनील शिंदे मॅन फ्रॉम कोलगार. सुनील शिंदे गोलंदाजी ट्रॅक मध्ये. षटक क्रमांक 4
अगदी आपण पाहतोय या मॅच मध्ये शंभू इलेव्हन धावलीच्या सामन्यामध्ये अगदी प्रत्येक खेळाडूला चान्स मिळतोय. सुनील शिंदेला गोलंदाजी मिळते. फर्स्ट बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आलंय. आल्या ते धाबा 6 धाबा झाले त्या तब्बल 49 धाबा 49 रन्स. 15 चेंडू 38 वरती खेळतोय सतीश पोपळकर. मगाशी सतीश देटे जणू काय सतीश नावाचा आज दिवस आहे की काय. याने 14 चेंडू मध्ये 46 धाबा जमवल्या आणि आपल्या संघाला सावकर इलेव्हन टीमला जिंकून दिला. आता मात्र 15 चेंडू 38 वरती खेळतोय सतीश पोपळकर. अगदी आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील शिंदेच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय धाबा झाले त्या 49 धाबा आतापर्यंत. 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. जास्त वेळ दौडू नका चला विनंती आहे. अगदी 15 चेंडू 38 वरती खेळतोय सतीश पोपळकर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आक्रमण करतोय. ब्लॅक स्क्रीनला छेदतोय का युट्यूबच्या आमच्या बाउंड्रीवरती अगदी फटका पडलाय. धाबा झाले त्या 55 आणि 16 चेंडू अगदी 44 धावसंख्येवरती खेळतोय सतीश पोपळकर. जयवंत कदम 6 चेंडू 15 धावसंख्येवरती आलाय. 15 चेंडू 38 वरती खेळतोय सतीश पोपळकर. अद्याप 4 चेंडू शिल्लक आहेत. अर्धशतकापासून 12 धाब्या दूर आहे परंतु नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय. स्ट्राईक एंडला येण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतो धाबा झाले त्या 56 धाबा. 7 चेंडू 16 करतोय जयवंत कदम आणि 15 चेंडू 38 खेळतोय सतीश पोपळकर. अद्याप अर्धशतकापासून 12 धाबा दूर आहे आणि आतापर्यंत आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू शिल्लक आहेत षटकातील 3. ज्या वेळेस फटका खेळतोय सेफ झोन जातोय का बाहेरचा. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न करणार नाही आहे करतोय. चान्स लाभते का बाहेरचे धावबाद होईल. एक सिंगल येते. सिंगलला धावा झाले त्या 57 आणि 16 चेंडू 39 वरती खेळतोय तो मात्र सतीश पोपळकर. चला सिया 11 आणि आरोही 11 टॉस साठी सज्ज राहा. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. अगदी आपण पाहतोय 57 धाबा आणि 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. 3.4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि अगदी धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धाबा आपल्याला पाहायला मिळतील 57 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. फटका खेळला जातोय चेंडूला उंची. कॅच मात्र ड्रॉप होईल. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय. दुसरी धाव देखील घेतली जाईल. धाबा झाले ते मात्र 59 धाबा आणि तब्बल 17 मध्ये 41 वरती खेळतोय. अर्धशतक याही मॅच मध्ये होऊ शकणार नाही आहे. एक चेंडू शिल्लक आहे. एखादा नो चेंडू तेव्हा 4 किंवा 6 आल्या तर काही अर्धशतकासाठी संधी लाभेल परंतु सतीश पोपळकडनं मनावर घेतलं नव्हतं. अगदी 17 मध्ये 41 वरती थांबलाय. शेवटचा चेंडू या 17तील. यानंतर लगेच टॉस होणार आहे. सिया 11 आणि आरोही 11 शेवटच्या चेंडूवरती फटका खेळतोय आणि आलाय तो चौकार आणि धावा झाल्या त्या तब्बल आपण पाहतोय 63 धाबा आणि 64 धाब्यांचं लक्ष्य. 18 मध्ये 45 खेळलाय सतीश पोपळकर. 63 धाबा 2 विकेटचं पतन आपण पाहतोय. लगेचच सिया 11 आणि आरोही 11 मध्ये टॉस होईल. तर हनुमंतजी सावंत साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभास्ते आपण टॉस करूया. सिया 11 आणि आरोही 11 चे कॅप्टन आपण लगेचच या. हनुमंतजी सावंत साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करूया. सिया 11 आणि आरोही 11 विकासदादा जाधव जाधवमुरीचे सुपुत्र यांचा संघ आणि अक्षयदादा जानकर यांच्या मालकीचा संघ अर्थातच सिया 11 धडकीस आरोही 11 एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहतोय सिया 11 टॉस करतील. या ठिकाणी हनुमानजी सावंत साहेब कॉलिंग करतायत. आरोही 11 कॉलिंग करतील.
टेल टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आतापर्यंतची स्थिती काय, आपल्या टीमची काय, बॅटल मात्र कसं केलेत आणि काय आता मात्र मेहनत करावी लागेल, काय सांगाल? आता आम्हाला ही मॅच जिंकून सेफ मोडमध्ये म्हणजे बक्षिसात जाण्याचा संधी आहे. तर ही मॅच काय पण करून करूया मरूया खेळणार फिल्डिंग. तर किती धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न असेल अपोजिशन टीमला? त्यांच्यामध्ये बॅट्समन चांगले आहेत, ज्यात होतं येईल एवढं कमीतल्या कमी रनांवर थांबवायचा प्रयत्न करू. बेस्ट आपला वेळ अपुरा आहे. टॉस हरलायत परंतु सामना लढण्यात आपल्या वाटेल प्रथम फलंदाजी. किती धावसंख्येचं लक्ष सेट कराल? तर या ग्राउंडचं बघताना तर 60-65 रन तर पाहिजेतच. इथं चेस होतं इथं, त्याच्यामुळे 60च्या पुढेच बघू आम्ही. मॅन्डेटरी पावलेमध्ये 2 फलंदाज जे तुमच्या टीमला लीड करतील, ज्यांच्यामध्ये जास्त जबाबदारी असेल, महत्त्वाचा क्षण आहे, काय सांगाल? आमचे दोन्ही ओपनर चांगलेच आहेत. पहिल्या मॅचपासून त्यांनी बॅटिंग आणि जास्त करून अजय आमचा चांगला मारतोय, त्याच्यामुळे तो करेल पॉवर प्लेजीवर चांगली. तदनंतर आपण जर पाहिलं तर टॉप बॅटिंग ऑर्डर जर फ्लॉप झाला तर मिडल ऑर्डरला कोणता फलंदाज असेल ज्याच्यावरती तुम्हाला जबाबदारी देऊ शकता, भरोसा दाखवू शकता? कुमार आहे, मी आहे, परत मयूर आहे, आहेत बॅट्समन भरपूर आहेत आमच्याकडे. बेस्ट आपल्याकडे वेळ अपुरा आहे. अगदी आपण पाहतोय सिया 11 आणि आरो 11 यांच्या दरम्यानचा टॉस आपण पाहिलाय. टॉस जिंकलाय, आरो 11 प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सिया 11 टीमला. अगदीच आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. सिया 11 जिंकलंय नाणेफेक. अर्थातच आपण पाहतोय कॅडनेक्स कंपनीच्या माध्यमातून आयोजित केलेली एक भव्य दिवस स्पर्धा. कास पठार विभाग, 22 गाव विभाग, उरमोडी विभाग या तिन्ही विभागांना एकत्रित करताना पश्चिम जावलीतील सगळ्या खेळाडूंना एकत्रित करत असताना नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न, एक चांगली संकल्पना, एक मेहनत घेतलेले कदम बंधूंची एकता, एकतेतून उभं राहिलेले स्वप्न आणि अंतिम दिवशी स्वप्न अस्तित्वात उतरण्याचं काम केले. मेगा फायनलची लढत. आगतम स्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. मी क्रिकेट समालोचक विनोद जाधव थांबतोय. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया तुषार जांभळे सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जबरदस्त आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो विनोदजी जाधव सरांचा. आता जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. एका बाजूला टीम आहे शंभो 11 धावली, त्यांच्या विरुद्ध सह्याद्री सुपरस्टार. सह्याद्री सुपरस्टार या टीमने बॅटिंग करत असताना प्रथमतः धावफलकावरती धावा सजवलेल्या आहेत. 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष आहे. 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी शंभो 11 टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हर्ष बादापुरे. पहिलाच बॉल स्लॉक सिप केलाय, बॉल निघून चाललाय फाईन रिझन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा पहिल्याच बॉल वरती. हर्ष बादापुरे यांचा दिमागदार फटका, चौकार. काय फटका सजवलाय, लाजवाब अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. अगदी स्लॉक शिपचा फटका केला. फाईन रिझन तोडून फोडून भेदून चेंडू निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी कासानीचा हर्ष बादापुरे आयकॉन म्हणून खेळतोय. शंभो 11 धावली या टीम मध्ये. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय चौकाराने. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय सपकाळ. यावेळेला मोठा फटका खेळलाय, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. फटक्यामध्ये आहे ताकद, धावा मिळतील अर्धा डझन. काय फटका खेळलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. राईटम द ओव्हर न गेले होते. त्यानंतर बॅट खालचा बॉल उचलला, फेकून दिलाय सरळ बॅटने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पुढचा बॉल कमी गतीचा बॉल, फसवणारा बॉल आहे. टप्पा पडला, बॉलने टर्न केलं, त्यानंतर काटा बदलला, शरीरावरती जाऊन आदळलाय आणि मिळालेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक करून देणारा हा बॉल विजय सकपाळ यांचा पाहायला मिळाला आहे. 64 धावांचं लक्ष आहे. 10 धावा धावफलकावरती लागलेत. हाय बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केलाय. पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. एक सिंगल धाव प्राप्त झाले. 64 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. स्पर्धा तुम्ही पाहताय कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 दिवस क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रखरखत्या उन्हामध्ये. शफल झाले, जागा बनवले, रूम बनवले आणि त्यानंतर बॉलला पाठवून दिलाय. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे हर्ष बादापुरे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. मिस्टर GPL SGPL म्हणून त्याची ओळख आहे. कासानी गावचा रन मशीन मैदानाच्या आतमध्ये हर्ष बादापुरे चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय.
लीग मधील शेवटची मॅच शंभू 11 धावली संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि सह्याद्री सुपरस्टार देखील खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचा प्रवास मी म्हणेन या स्पर्धेतून खरं तर समाप्त झालेला असणार आहे, कारण फक्त आता औपचारिकता बाकी आहे या स्पर्धेची आणि ती देखील पूर्ण केली जाते. ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग केला होता, त्यानंतर हा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. कुठेतरी पॉइंट टेबल मध्ये शिरकाव करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतील शंभू 11 धावली संघ. सुचितचा पटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, धाव मिळणार नाहीये. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. 64 धावांचा पाठलाग करत असताना हर्ष बादापुरे यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 14 बनवलेत. संतोष सुर्वे यांना अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. 15 धावा धावफलकावरती लागलेत. आतापर्यंत जर या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर षटकार आलेले आहेत 192 आणि चौकार जर आपण पाहिले तर 104 चौकार देखील आलेत. म्हणजे षटकारांचा दबदबा या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला आहे. कॅडेनेक्स प्रीमियर लीगच्या वतीनं आज प्रेक्षकांसाठी खास बात देखील आहे. लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आलेला आहे. 25 रुपयामध्ये तुम्ही लकी ड्रॉचं कुंपन घ्या आणि सायकल देखील मिळवा. ही संधी मात्र कॅडेनेक्स प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या माध्यमातून उपलब्ध झाले. प्रेक्षकांनी त्या संधीचं सोनं करावं. आजच्या घडीला जर आपण पाहिलं सायकलची किंमत 3,500 ते 4,000 रुपये आहे, परंतु आज या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही फक्त 25 रुपयामध्ये सायकल मिळवू शकता. ही संधी प्राप्त झाली. ही मेजवानी आहे क्रिकेट रसिकांसाठी. खरं तर वेगवेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून राबवली गेली आणि या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण काय राहिलं आहे तर आता प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सायकल आहे. आणि एक सूचना देखील त्यांनी केली आत्ताच की जे यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे त्यांना जरी कुपन घ्यायचं असेल तर गुगल पे नंबर दिलेला आहे आणि त्या गुगल पेच्या नंबरवरती तुम्ही पेमेंट पाठवा. आपलं नाव सांगा, नंबर सांगा कमेंट्समध्ये आणि त्यानंतर मात्र तुम्हाला जर सायकल संध्याकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉमधून लागली तर निश्चितपणे ती फ्री होम डिलिव्हरी देखील केली जाईल, याची नोंद घ्या. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत ना, ह्या कॅडेनेक्स कंपनीने मात्र प्रामुख्याने ठेवलेत. आपल्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावी याचसाठी त्यांनी सखोल अभ्यास केला होता आणि त्याचमुळे ही स्पर्धा आता संपूर्ण प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करते. तिन्ही विभागातील हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तिन्ही विभागामध्ये या स्पर्धेची चर्चा गेले 2 ते 3 महिने रंगली होती. अखेर कालचा दिवस उजाडला. या स्पर्धेचा प्रारंभ शुभारंभ झाला आणि त्यानंतर मात्र क्रिकेटच्या मारण संग्रामाला सुरुवात झाली. कालचा दिवस देखील खूप चांगला पाहायला मिळाला, परंतु आजचा दिवस मैदानाच्या आतमध्ये खास आहे. पुढचा बॉल स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळाला. वेदांत जाधव जे सार्कलचे आहेत, खरं तर आत्तापर्यंत 3 बॉल त्यांनी टाकलेत आणि 3 बॉलमध्ये अवघी 1च धाव खर्च केलेले आहेत. आणि युनिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देखील केलेले आहे. आकर्षक बायसायकल जिंकू शकता फक्त 25 रुपयेमध्ये. एंट्री फी देऊन तुम्ही लकी ड्रॉ जिंकणाऱ्याला नवीन सायकल बक्षीस लवकरात लवकर आपली एंट्री नोंदवा. गुगल पे नंबर तुम्हाला खाली दिलाच असेल, याची नोंद घ्या. खूप चांगले स्पर्धेचं नियोजन. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वेदांत जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात. युवा खेळाडू आहेत. वय वर्ष जर आपण ते पाहिलं तर 14 ते 15 वयोगटातील हा खेळाडू असेल. फटका चांगला खेळलाय समोरच्या दिशेने, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी आलाय षटकार. फटका पहा, जबरदस्त खेळला होता. बॅट खालचा बॉल होता, उचलला आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी संतोष सुर्वेच्या बॅटमधून तो षटकार आला. आडव्या बॅटने हा फटका गॅप मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दन 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 करत 4 धावांसाठी फराल. संतोष सुर्वेच्या बॅटमधून आणखीन एक मॅक्सिमम ग्लोरियस चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. शंभू 11 धावली या टीमला. 12 बॉल 37 धावांची गरज. चर्चा आपण कालच्या दिवसापासून करतोय. कॅडेनिक्स कंपनी
खरं तर याच कंपनीच्या माध्यमातून कॅडेनिक्स प्रीमियर लीग आयोजित केलेली आहे. सातारा जिल्हा म्हटलं की शूरवीरांचा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामध्ये फुलांसाठी जगप्रसिद्ध असलेलं कास पठार. या कास पठाराच्या अगदी पायथ्याशीच एकीव गाव निसर्गमय वातावरणामध्ये अगदी वसलेलं आहे आणि त्याच गावच्या 8 भावांनी मात्र एकत्रित येऊन 2025 साली घनसोली या ठिकाणी कॅडेनिक्स कंपनी स्थापन केली आणि त्याच कंपनीच्या नावाने मात्र या स्पर्धेच्या दरम्यान खरं तर क्रिकेट देखील खेळायला मिळते. म्हणजे आपल्या कंपनीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर व्हावी, आपल्या कंपनीचा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरावा यासाठी या 8 भावांनी मात्र सखोल अभ्यास केला आणि खरंच या स्पर्धेची चर्चा गेले 2 ते 3 महिने रंगताना पाहायला मिळाले. प्रत्येकाच्या मनामध्ये चर्चा होताना पाहायला मिळालेत की तिन्ही विभागातील खेळाडू खेळणार आहेत म्हटल्यानंतर या मॅचला एक उच्च दर्जा प्राप्त होईल आणि तर तसंच होताना पाहायला मिळतंय. 27 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात. सतीश पोपळकर ज्या खेळाडूने मात्र बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग केले. अर्धशतकाची चाहूल लागली होती परंतु अर्धशतक पूर्ण झालं नाही. परंतु बॉलिंग करत असताना पहिला बॉल भन्नाट वेगाने रिलीज केलाय. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. पुढचा बॉल. हा बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केला आहे. त्यानंतर बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते आणि आता संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 28च्या घरामध्ये. आता येणारे बॉल आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 36 धावा. हाय बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू पायावरती अदळलाय. डावखोऱ्या हाताचा प्रभावशाली गोलंदाज पोपळकर वाडी गावचा सतीश पोपळकर लाजवाब अप्रतिम बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. आपल्याकडे जे व्हेरिएशन आहे त्या व्हेरिएशन मात्र दाखवत असताना कौशल्य गुणवत्ता सिद्ध करत असताना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. सेट फलंदाज हर्ष बादापूर यांच्या पायामध्ये आता बेड्या देखील ठोकलेल्या आहेत. एकोणतीस धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 2.2 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. अद्याप एकही विकेट गमावलेली नाहीये. शंभू 11 धावली या टीमने. 29 धावा धावफलकावरती लागलेत. पुढचा बॉल सतीश पोपळकर घेऊन निघालेत ओव्हर द विकेटने. डावकुऱ्या त्याचे प्रभावशाली गोलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मनसुबे उधळून लावलेत हर्ष बादापुरे या खेळाडूचे. चारी मुंड्या चित केलाय सतीश पोपळकर. लाजवाब अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अचूक टप्पा, भेदक मारा, चांगली लाईन, चांगली लेन त्यांना सापडले आणि हर्ष बादापुरे या खेळाडूला अक्षरशः बांधून ठेवले. आतापर्यंत 193 षटकार आणि 105 चौकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागलेत. सतीश पोपळकर विरुद्ध हर्ष बादापुरे असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. या बॉलला उचललाय आणि फेकून दिलाय लॉंग ऑफ रिझन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाही से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. हर्ष बादापुरे यांच्या बॅट मधून लाजवाब अप्रतिम चौकार आलाय. तो देखील सांगतोय शांत बसायला मी काही संत नाहीये. जरी मला तुम्ही पायामध्ये बेड्या ठोकल्या तरी त्या बेड्या उद्ध्वस्त करण्याची ताकद, ती क्षमता, ती ॲबिलिटी माझ्याकडे आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता हर्ष बादापुरेने देखील हात खोललेत. काही वेळ तो शांत होता, डोक्यावरती बर्फ देखील ठेवला होता, परंतु आता बर्फ त्याने डोक्यावरचा बाजूला काढलाय आणि त्याच्या बॅट मधून आलाय तो एक जबरदस्त नेत्र दीपक संघर्षाचा षटकार. 35 धावा धावफलकावरती लागलेत. पुढचा बॉल. आणखीन एक बॉल उचललाय, फेकून दिलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा
हाय अँड हँडसअप षटकार. हर्ष बादापुरे सेट ऑन फायर. फटका पाहत फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. हर्ष बादापुरे यांच्या बॅट मधून आलाय. धावांची कोंडी फोडणारा षटकार. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. तिसरा षटकार आला तर 300 रुपयांचं प्राइज आहे आदरणीय श्री तुकाराम दादा कदम साहेब यांच्या माध्यमातून. तिसरा येईल का, परंतु मॅच बनले. आणखीन एक चेंडू हवेमध्ये खेळलाय. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आता समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 21 धावा विजयासाठी. अद्यापही या लीग स्टेज मध्ये शंभू 11 धावली या टीमला एकही मॅच जिंकता आलेले नाहीये. पॉइंट टेबल आहे 0, परंतु शेवट गोड करेल का शंभू 11 धावली संघ. आदरणीय श्री विकास दादा जाधव साहेबांचा संघ हा आहे. खरं तर अद्यापही त्या संघाला एकही सामना जिंकता आलेला नाहीये, परंतु लीग स्टेज मधील ही शेवटची मॅच तो संघ खेळतोय. शेवट गोड करेल का, परंतु पुढील स्पर्धेची आणि पुढील वर्षाची देखील आता उत्सुकता अनेक खेळाडूंना लागलेली असेल, कारण ही स्पर्धा तब्बल 1 वर्षानंतरच आपल्या भेटीला येणार. वर्षाचे 12 महिने 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. चला मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन करा. यानंतरची मॅच आहे सिया 11 विरुद्ध आरोही 11, परंतु या वेळेला संतोष सुर्वे यांचा धमाका पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज राम देवरे यांचं स्वागत केलंय षटकाराने. स्वॅग से करेंगे हम स्वागत. पहिल्याच बॉल वरती धमाका संतोष सुर्वेच्या बॅट मधून आलाय आणि त्यानंतर आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49 धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 5 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. 15 धावा. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. पुढे आले, पायांचा वापर केलाय, बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं, टप्प्यात आला, बॉलचा कार्यक्रम केलाय. आलवडीच्या संतोष सुर्वे या खेळाडूने बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि या मॅच मध्ये अक्षरशः रोमांच निर्माण केलाय, ट्विस्ट निर्माण केलाय. या मॅचला वेगळी कलाटणी निर्माण केली. तिसरा षटकार येणार का? हो, यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळलाय. स्वतः गोलंदाज बॉलचा पाठमोरा करत होता, परंतु अखेरकार एकच सिंगल धाव मिळाले. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 56 धावा. आता 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. मॅच कोण जिंकणार? सह्याद्री सुपरस्टार की शंभू 11 धावली? असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉसचा बॉल स्लॉक स्वीप केला, 1 सिंगल धाव प्राप्त झाले. आता येणारे बॉल 2 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. 7 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. मैदानाच्या आतमध्ये आता हौसले कोणत्या टीमचे मजबूत असणार? सह्याद्री सुपरस्टार की शंभू 11 धावली. एका बाजूला संतोष सुर्वे, तर गोलंदाजीच्या मार्कवरती राम देवरे. 2 बॉल 7चा थरार आणि हा बॉल डॉट आलाय. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? आता 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी होईल, आणि जो संघ नशीबवादी होईल तो संघ आता प्रयत्नवादी होईल. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. आणि शेवटच्या बॉल वरती मोठा प्रहार चढवलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर इज लेवल, परंतु हा सामना जिंकलाय सह्याद्री सुपरस्टार या टीमने. विजयी संघाचं हार्दिक स्वागत. आणि हार्ड लक बॅड लक टीम शंभू 11 धावली टीम. दोन्ही संघांच्या संघ मालकांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. शंभू 11 धावली टीमचे संघ मालक आदरणीय श्री विकास दादा जाधव साहेब. त्याचबरोबर आपण पाहू शकाल अगदी आकाशामध्ये जे चित्र दिसते ते आमच्या कॅमेरामॅनने टिपलं आहे.
विमान आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर प्रवास करत असताना विमानामधील प्रवासी देखील क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळतील, कारण ते देखील पाहत असतील खाली क्रिकेट चाललंय आणि आम्ही आकाशातून अगदी पाहत जातोय. काय विमान देखील पहा वेगानं चाललंय आणि वेगाने चालवणारा आमचा कॅमेरामॅन आहे, साई आहे. हे वेगानं चाललेलं नाहीये, कॅमेरामॅन आमचा वेगाने उडवतोय त्या विमानाला. काय दृश्य दाखवलंय साईने, पहा अगदी आजूबाजूचा तळोजा बेस 1 मधील तुम्हाला परिसर देखील पाहायला मिळतोय. हा मैदान आहे, या मैदानाच्या आजूबाजूच्या बिल्डिंग्स आहेत त्या देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. कॅटनेक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून नवी मुंबई शहर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणार नवी मुंबईचं शहर आणि नवी मुंबईच्या शहरामध्ये हा तळोजा विभाग आणि तळोजा विभागामध्ये रंगला आहे कॅटनेक्स प्रीमियर लीगचा थरार. तळोजा परिसर म्हणलं ना की तळोजा गावाने एक क्रिकेटचा हिरो तयार केलाय. अर्थातच रायगडचा टायगर उस्मान पटेल याच मायभूमीमध्ये तो जन्मला आणि याच मायभूमीमधून त्याने क्रिकेटचे धडे घेतले आणि तब्बल तो खऱ्या अर्थानं रायगडचा टायगर देखील बनला. असा उस्मान पटेल तुम्हाला याच मायभूमीतून घडताना देखील पाहायला मिळालाय. मॅचच्या दिशेने वळूया, जिथे मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आहे सिया 11, त्यांच्या विरुद्ध आहे आरोही 11. दोन्ही संघांचा लेखाजोखा जर आपण पाहिला ना तर महत्वाची मॅच असेल. खरं तर सिया 11ने आतापर्यंत मॅचेस केलेले आहेत. 3 पॉइंट टेबल आहेत, 4 विजय मिळवलेले आहेत, 2 एक सामना त्यांनी गमावला आहे. आणि आरोही 11 संघाने 3 सामने खेळलेत, 2 सामने त्यांनी जिंकलेत. पॉइंट टेबल 4 आहे. या 2 संघांमधून जो संघ जिंकेल ना तो क्वालिफायर